मित्रांनो सेमी 8 मध्ये बकासूर आपला सेमीला पात्र झाला आहे आणि खरोखर अतिशय सुंदर गाडी पळाली। मित्रांनो सप्तहिंद केसरी भारत पुन्हा एकदा विंगच्या मैदानात सेमीला पात्र झाला आहे आणि खरोखर अतिशय सुंदर गाडी पळाली। मित्रांनो भैरव बी सेमीला पात्र झाला आहे 23 मध्ये आणि खरोखर अतिशय सुंदर गाडी पळाली आणि सेमीला खरोखर लढत बघायला भेटणार आहे। मित्रांनो शिवा बी गट पास झालाय 94 आणि खरोखर अतिशय 94 28 मध्ये आणि खरोखर अतिशय सुंदर गाडी पळाली। स्पीड भरपूर आहे बैलाला आणि खरोखर सेमी आपल्याला बघायला प्रत्येक गटामध्ये लढत बघायला भेटणार आहे। मित्रांनो सोन्या बी सेमीला पात्र झालाय आणि खरोखरच जबरदस्त गाडी पळाल्या आणि प्रत्येक सेमी मित्रांनो सांगायला नको पण खरोखर लढत बघायला भेटणार आहे। मित्रांनो होशन बी सेमीला पात्र झालाय 16 मध्येच आणि संभा बी 16 मध्ये म्हणजे हे घरचीच गाडी पळाल्या मित्रांनो आणि एकत्र 2 वासरू बघितल्यात एकत्रच बांधल्यात एक वासरू आणि खरोखर अतिशय स्पीड लागलं होतं या गाडीला। मित्रांनो सैदापुराचा नाग्या 14 मध्ये गाडी पळाली आणि अतिशय सुंदर गाडी पळाली सेमीला पात्र झालेला आहे। मित्रांनो म्हैसूरचा नाग्या खरोखर मित्रांनो गाडी अतिशय नाग्याची गाडी खरोखर जबरदस्त गाडी पळाली मित्रांनो। आराम बैल करतो निवांत फक्त मित्रांनो सावली केली पाहिजे बैलासने। मित्रांनो गुरसाळकरांचा गजा खरोखरच गाडी म्हणलं तर बैल बघू शकता अतिशय सुंदर आणि देखना बैल गाडी सुंदर पळाली सेमीला पात्र झाले आणि सेमीला फक्त प्रत्येक गटामध्ये लढत बघायला भेटणार आपल्याला। मित्रांनो राणा 31 मध्ये गट पास केलाय जबरदस्त गाडी पळाली 31 मध्ये। मित्रांनो कराडकरांचा भावल्या 26 मध्ये गाडी अतिशय सुंदर पळाली आणि सेमीला पात्र झालाय बघू शकता मित्रांनो स्पीड भरपूर आहे। मित्रांनो लारा बी गट पास झालाय। मित्रांनो चापा माजगावकरांचा सर्जा बी सेमीला पात्र झालाय एकदम काळा कुटन स्पीड म्हणलं तर मित्रांनो जबरदस्त आहे। मित्रांनो राणा निवांत आता आराम करतोय आणि भारतभर गाडी पळाली आणि ही जोडी खरोखर अतिशय स्पीड मध्ये पळाली। बघूया दादा आपल्या समोर। दादा नमस्कार। कसं नियोजन झालं आजचं? नियोजन म्हणजे आपलं आजूबाजू एकदा गाडी पळली ओपनला कुठं पळालेली आपली 14 गाडीवर हा का गट काढला पण अंतरात सीमेला पण टाकत मार खाल्ला होता। आज कसं वाटतं तुम्हाला मैदान बघून? चांगलं मैदान आहे काय म्हणजे प्रॉब्लेम नाही गाडी अतिशय सुंदर पळाली। हा घ्यायचं चांगलं गाडी घ्यायचं सीमेला कसं नियोजन असेल? काय नाही आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही कुठून कडे होते काय होते दोन्ही खांदी पब्लिकचा। कुठल्या गावचं म्हणायला लागेल? मुळशी पुणेचे खरोखर आज बकासूर मुळशीचं नाव लय मोठं केलंय दादा। हा धन्यवाद दादा। मित्रांनो मंगळेवाडीकरांचा सोन्या 32 मध्ये गाडी पळाली खरोखर खरोखर स्पीड लागलं होतं। संभा कालेकरांचा सर्जा खरोखर 28 मध्ये सुंदर गाडी पळाली आज आपल्या दादा समोर। दादा कसं नियोजन झालेलं आज? बघतो सगळं नियोजन सगळं गाडी कशी पळाली? सुंदर पळाली गाडी। किती तास होती गाडी? 5 नंबरला होती 28 मध्ये 5 नंबरला होती गाडी फुल गॅस लागला होता दादा गाडीला। मित्रांनो 20 मध्ये पळालेली टीटीव्ही आणि टीटीव्हीला आता काही मैदानात भरपूर स्पीड लागले। मित्रांनो आज सर्वांच्या नजर लागल्या होत्या विंगच्या मैदानात आणि बकासूर सोबत कोण पळालाय तर आपला बब्या डॉन पळालाय आणि खरोखर आज बब्या डॉन आज विंगच्या मैदानात सगळ्यांना एकत्र बघायला उरलं 8 नंबर गटामध्ये खरोखर स्पीड भरपूर लागलं होतं। बघू त्यांचे फॅन लोक सगळे बसल्यात बैलापाशी असं मिळालं तर मित्रांनो खरोखर तुफानी लढत बघायला भेटणार आहे।